महाराष्ट्रीयन फूड 328. मी योगिता आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आजची रेसिपी आहे गिलक्याचे भजे, किंवा काही ठिकाणी याला घोसाळा असंही म्हणतात. आमच्याकडे याला गिलके म्हणतात. तर एक छोटं गिलकं मी कापून घेतलं. याचे पातळ पातळ चिप्स करायचे, पण खूप पातळही नाही, ते जमलं पाहिजे. साधारण अशा पद्धतीने करायचे. आणि इथे डाळीचं पीठ घेतलं आहे, हरभरा डाळीचं पीठ, जे आपण बेसन पीठ म्हणतो. ओवा, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि मीठ. आता आपण पीठ काढून घेऊया. हिरव्या मिरचीचा ठेचा घालूया. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे. चवीनुसार मीठ. ओवा हातावर चोळून घालूया. हातावर चोळल्यामुळं त्याचा वास आणखीन जास्त छान वाटतो. मीठ, हिरव्या मिरचीचा ठेचा, ओवा आणि डाळीचं पीठ इतकंच कालवायचं. हवं असेल तुम्ही यात कोथिंबीर घालू शकता. साधारण खूप घट्ट नाही, खूप पातळ नाही, मिडियम साईजवर काढायचं. अशी कन्सिस्टन्सी पाहिजे, खूप घट्ट नाही, पातळ नाही. यात तुम्ही हवं असेल तर कोथिंबीर घालू शकता थोडीशी. शक्यतो जास्त हलवून घ्यायचं, कारण त्यात हवा भरल्यानंतर भजे खूप छान फुगतात. कालवून घ्यायचं. गिलक्याला पीठ टकलं पाहिजे इथपर्यंत पातळ ठेवा. शक्यतो 5-10 मिनटं मुरवत ठेवलं तरी चालेल. आता हे 2-3 गिलक्याचे तुकडे मी याच्यात टाकून घेते, जेणेकरून लगेच भजे करता येईल आपल्याला. भजे जास्त तेल पिऊ नये म्हणून फक्त 1 चिमूटभर सोडा घाला, जास्त घालू नका. 1 चिमूटच पुरा होतो. साधारण ह्या अशा पद्धतीने 1-1, 2-2, 3-3च घ्यायचे पिठामध्ये कालवायला, किंवा असे कालवून मग पिठात तेलामध्ये सोडायचे. त्यात मग तेलच सोडून, माझं तेल ऑलरेडी तापले. तुम्ही बघू शकता इथे माझं तेल तापलंय. आता आपण भजे सोडूया. साधारण 1-1 थोडं गिलकं मोठं घ्या, जेणेकरून चकत्या मोठ्या होतील.
गॅस मिडियम ठेवायचा आहे. बऱ्याच ठिकाणी याला गोसाळा असंही म्हणतात. आमच्या इकडे याला गिलकं म्हणतात. आणि मी हा शक्यतो नाश्त्याला बेत असतो बराच वेळा. काही ठिकाणी गिलक्याला मीठ लावून घेतात, पण मी नाही घेत, कारण नंतर खारट होऊ शकतो. तुम्हाला लावायचं असेल तुम्ही लावू शकता, पण चिमूटभर लावा. 1-2 चिमूट लावा फक्त गिलक्याला, आणि वाटू नये म्हणून. जर लावायचं असेल तर. मी लावत नाही, तुम्हाला लावायचं तुम्ही लावू शकता. 1-2 चिमूट फक्त गिलक्यांना. साधारण सोनेरी कलर आल्यावर काढून घ्यायचे. सुंदर असे गिलक्याची भाजी आपली रेडी. तुम्हाला हवं असेल तुम्ही टमाट्याचा सॉस आणून त्याच्यासोबत खाऊ शकता. नाश्त्याला एक उत्तम पर्याय. अशा पद्धतीने आपले भजे रेडी आहे. आता आपण ते बाउलमध्ये काढून घेऊया. तुम्ही बघू शकता इथे आपले गिलक्याचे भजे तयार आहे. गिलके शक्यतो धुतल्यानंतर पाणी निथळून घ्या, कारण पाणी बेसन पिठात जास्त होता कामा नये. त्यासाठी गिलके घेताना निथळून घ्या. अशा पद्धतीने आपले गिलक्याचे भजे तयार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.